अगदी कमी साहित्यामध्ये आणि वाटण न घालता फिश करी करायची आहे. चला वाट कसली बघताय, शीतल्स किचन कट्टावरती रेसिपी बघूया. अगदी कमी साहित्यात आणि वाटण न घालता फिश करी कशी करूया सुरुवात करू. आता वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. इथली मी लोकल मच्छी घेतलेली आहे, ती स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि त्यांचे कापं करून घेतलेले आहे. तर मधले पीस आहेत ते मी तळायला घेणार आहे आणि जे मुंडके आणि शेपटी आहे त्याचा रस्सा बनवणार आहे. चला आपण यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा, टॅमॅटो आणि लसूण असे बेसिक घरातले सामान लागणार आहे. 7-8 लसणाच्या पाकळ्या, एक बारीक चिरलेला टॅमॅटो, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्त्याची पानं, चिंचेचा कोळ. आता आपण हा जो लसूण आहे तो ठेचून घेऊया. इथे मी अखंड लसूण आहे तो ठेचून घेणार आहे. आता आपण हे जे मच्छीचे तुकडे आहेत ते या कांद्याच्या प्लेटमध्ये घालणार आहोत. तुम्ही सर्व मच्छीचा पीस घेऊ शकता, मी फक्त डोके आणि शेपटाचा भाग घेणार आहे. खरं तर पूर्ण मच्छीची सुद्धा कढी अशी चिंचेच्या कोळामध्ये छान होते. इथे मी अशा प्रमाणात मच्छी घेतलेली आहे आणि बाकीची मच्छी मी तळून घेणार आहे. हळद घेऊया पाव चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा आणि आपला घरगुती लाल तिखट म्हणजे मी माझा घरचा घाटी मसाला घेत आहे. तुम्ही तुमच्या घरचा कुठलाही बेसिक मसाला घेऊ शकता. आता हे सर्व आपण ना चवीपुरतं मीठ घालूया आधी. आता हे सर्व ना आपण मीठ घातलं आहे. आता सर्व आपण ना हाताने मिक्स करून घ्यायचं. सर्व मसाले, कांदा आणि टॅमॅटो, लाल तिखट एकजीव झालं पाहिजे, सर्व मच्छीच्या पीसला लागलं पाहिजे आणि 5 ते 10 मिनटं आपण मॅरिनेट करून ठेवायचं. अगदी कमी वेळामध्ये ही मच्छीची कढी होते बरं. दरवेळेला मच्छीचं वाटण करायचं खोबऱ्याचं त्याची गरज नाही. तर इथे तुम्ही बघू शकता मी दोन्ही मच्छी मॅरिनेट करून ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. फोडणीसाठी लसूण आणि कढीपत्ता घालायचा, ठेचलेलं लसूण घालायचा. आता हे जे मॅरिनेट केलेलं मच्छीचं पीस आहेत ते आपण या तेलामध्ये घालायचे. इथे बघू शकता तुम्ही सर्व कांदा, टमॅटो वगैरे तेलामध्ये मी घातलेलं आहे. आता आपण याला ना जास्त हलवायची गरज नाही, कारण की ना मच्छीला जास्त हलवलं ना की तिचे तुकडे होतात. चिंचेचा कोळ तो अर्धी वाटी घालायचा आणि लागेल असा पातळ असा एवढं बेताने पाणी घालायचं. जास्त हलवायचं नाही, शिजू द्यायचं. आता 3 ते 5 मिनटात मच्छी शिजून मोकळी होते. ही रेसिपी आमच्या सासूबाई तर करायच्या, पण मुंबईचा कोळीवाला हा बोटीवर हे जेवण बनवायचा आणि म्हणून मी एकदा ही रेसिपी केली. उकळी फुटली आहे छान, मच्छीसुद्धा शिजली आहे. आपण गॅस बंद करून सर्व करूया. बघा मंडळी, बिना वाटणाचं सुद्धा मच्छी कढी किती छान होते आणि रस्सा अगदी चवीला छान लागतो बरं. मंडळी, गरमीच्या सीझनमध्ये वाटण, खोबऱ्याचं वाटण वगैरे खायला इच्छा होत नाही, पण मच्छी खायची असेल तर अशा पद्धतीने चिंचेच्या कोळामध्ये एकदा नक्की करून बघा. चिंचेचा कोळ घातल्याने रस्सा हा एकजीव होतो. अशाच नवनवीन रेसिपीसाठी पाहत राहा शीतल किचन कट्टा. धन्यवाद.